आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे। मोशी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामधील इमारत दुर्घटनेप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। कारवाई करण्यात आली। आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी कचऱ्याचा भला मोठा एक ढीग एक डोंगर एका इमारतीवर कोसळला होता आणि त्याच्यामध्ये काही कामगार अडकले होते। याच प्रकरणामध्ये महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे। त्यांच्यासह कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। त्यासोबतच कंत्राटदार ALR ला सुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। 2 दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये दिनांक 8 जुलै 2026 रोजी जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेची निष्पक्ष सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाने आज चौकशी समिती अपॉइंट केलेली आहे। या चौकशी समितीचे प्रमुख सन्माननीय श्रीमती शीतल तेली उगले ज्या आपल्या विभागीय आयुक्त आहेत त्यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे। या सर्व वेस्ट टू एनर्जी प्लांटवरती ज्यांचं नियंत्रण आहे ते या विभागाचे चीफ इंजिनियर श्री संजय कुलकर्णी यांचा या सर्व प्रकरणांचा पदभार त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे आता कोणताही पदभार ठेवण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे श्रीयुत अल्हाट हे जे कार्यकारी अभियंता या विभागाचे आहेत त्यांचे देखील सर्व पदभार काढून घेण्यात आलेले आहेत। आणखी एक मोठी बातमी आहे। महानगरपालिका रुग्णालयांमध्ये एक रुग्ण एक नातेवाईक ही पद्धत लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे। म्हणजे एका रुग्णासोबत फक्त एकाच नातेवाईकाला परवानगी दिली जाईल। मुंबई मनपानं एका नातेवाईकाला प्रवेश देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। KEM, सायन आणि नायर रुग्णालयामध्ये अंमलबजावणीची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे। दाखल रुग्णासोबत एका नातेवाईकालाच थांबण्याची परवानगी असेल। डॉक्टर परिचारिका यांना काम करणं त्यामुळे सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि तसा प्रस्ताव आता मनपाकडून देण्यात आलाय। दाखल रुग्णासोबत फक्त एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी दिली जाणार आहे। जे मनपाचे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी ही परवानगी द्यावी। एक रुग्ण एक नातेवाईक ही पद्धत लागू करावी अशा सूचना देण्यात आल्यात आणि त्याचा प्रस्ताव BMCनं तयार केल्याची माहितीही समोर आली आहे। त्यामुळे आता कधीपासून याची अंमलबजावणी केली जाते तेही बघावं लागेल। मात्र याच्यामुळे जेव्हा एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होईल त्यावेळेला त्याच्यासोबत फक्त एकाच नातेवाईकाला तिथे राहण्याची परवानगी दिली जाणार आहे। इतरांना प्रवेश दिला जाणार नाही। दाखल रुग्णासोबत फक्त एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी दिली जावी असा हा प्रस्ताव आहे। त्यामुळे रुग्णासोबत एकाच व्यक्तीला थांबता येईल आणि या सगळ्यामुळे डॉक्टर तसंच परिचारिकांना काम करणं सुलभ होणार आहे।